पंचायतीमध्ये कर भरण्यासाठी इथं आलेले आहेत, उतारा काढण्यासाठी आलेले होते बांधकाम कामगार व्यावसायिक मुक्ताईनगरचे पंकज भाऊ जनके यांनासुद्धा इथं कोणत्या पद्धतीनं वागणूक दिली गेली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल पंकज भाऊ, आपण या ठिकाणी आपण उतारा काढण्यासाठी आलं तर? पहिली गोष्ट तर नगरपंचायतचा कुठलाही कारभार जो चालतोय तो सुरळीत किंवा योग्य रीतीने चालत नाही आहे. कारण यांच्याकडे कुठल्याही प्रकारची नोंद नाही, कोण कसे पैसे भरताय याची त्यांच्याकडे माहिती नाही. जेव्हा मी यांच्याकडे गट नंबर 735-2/2चा उतारा घेण्यासाठी आलो तेव्हा सरळ कर्मचाऱ्यांना मला विचारण्यात आले की तुम्ही तुमच्याकडे बाकी आहे, तुम्ही ते दाखवा. मी म्हटलं मग माझ्याकडे पावती नाही. तुम्ही पावती दाखवा म्हणे, आम्ही देऊ शकत नाही की पावती असल्याशिवाय, किंवा आम्हाला शोधावी लागेल. जेव्हा शोधाशोध करायचं आलं तर प्रत्येक वेळेला हाच त्रास नगरपंचायतमध्ये आहे. जेव्हाही तुम्ही उतारा घ्यायला येणार तेव्हा ते तुमच्याकडे बाकीची पावती आहे का ते विचारा. त्याच्यानंतर ही जी बाकीची पावती माझ्याकडे ऑनलाईन स्वरूपात आहे हे मी त्यांना दाखवली की अशा पद्धतीने मी पैसे भरलेले आहे. तर त्यांचं म्हणणं भरलं याची नोंद त्यांच्या दप्तरामध्ये नव्हती किंवा याची नोंद त्यांच्या दप्तरामध्ये नाही आहे, पण ते आम्हाला म्हणतात की तुम्ही पैसे भरलेले मग आम्ही तुम्हाला कसं काय द्यायचे. अशा प्रकारची भाषा त्यांच्याकडनं केली जाते आणि प्रत्येक वेळेला हा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. आत्ताच आपण बघितलं इथं एक बांधकाम व्यावसायिक आहेत, एक शिक्षित तरुण आहेत. त्यांच्या संदर्भात जर या प्रकारे या नगर पंचायतीमध्ये जर वागणूक दिली जात असेल आणि यांचेसुद्धा जर कामांना खोळंबा होत असेल, यांना जर कागदपत्रांसाठी जर एवढी धावपळ करावी लागत असेल आणि यांच्याकडे जर पावती मागणी केली जात असेल, यांच्याकडे तरी ती ऑनलाईन पुरावा आहे, परंतु काही अशिक्षित लोक जे आहेत तर त्यांच्याकडे कुठल्याही पावत्या वगैरे ते लोक सांभाळून ठेवू शकत नाही. अशा लोकांचा काय असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होत आहे. बघूया यानंतर आपण इथले जे कर्मचारी आहेत, इथले अधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं काय म्हणणं आहे ते.